हाय फ्रेंड्स, एम के ऑल न्यूज़मध्ये आपलं स्वागत आहे। तुम्ही बघत आहे एम के ऑल न्यूज़। तर मित्रांनो, महाराष्ट्र पोलीस भरती जी 2019ची भरती आहे ना मित्रांनो, त्यासाठी चालू घडामोडीचा व्हिडिओ आहे। तर या व्हिडिओमध्ये 21 जानेवारी 2019ची चालू घडामोडी। तर मित्रांनो, स्पर्धा परीक्षासाठी अत्यंत महत्त्वाचे असतात चालू घडामोडीला आपण करंट अफेअर पण म्हणू शकतो। ओके, चला तर आपण चालू करूया 21 जानेवारी 2019ची चालू घडामोडी। PwCच्या एका अहवालात म्हटले आहे की 2019मध्ये भारत जगातील सर्वात मोठी अर्थव्यवस्था रँकिंगमध्ये युनायटेड स्टेट्सला मागे टाकलेले आहे। मित्रांनो, मेसेज नीट वाचा। 2019मध्ये भारत जगातील सर्वात मोठी अर्थव्यवस्था रँकिंगमध्ये युनायटेड स्टेट्सला पाठीमागे टाकलेले आहे। तर एक सर्वे असते, त्या सर्वेमध्ये झालेलं आहे ते। तर दुसऱ्या टर्मसाठी स्टीफन लोफेन स्वीडनचे पंतप्रधान म्हणून निवडून आलेले आहे मित्रांनो। तर स्वीडनचे पंतप्रधान म्हणून कोण म्हणजे आपल्याला लक्षात आला पाहिजे। ओके, तर स्टीफन लोफेन। खेलो इंडिया युवा खेळ पुणे येथे संपन्न झालेले सर्वांना माहीतच आहे। तर यजमान महाराष्ट्राने सर्वाधिक पदके पटकावलेले आहे। हा प्रश्न हमखास पडतो मित्रांनो। खेलो इंडिया कुठे झालेले, तर पुणे येथे झालेले आहे। तर सर्वाधिक पदके कोण पटकवलेले, तर महाराष्ट्राने पटकवलेले आहे। ओके, तर पूर्ण डिटेल पण सांगणार आहे मी पुढच्या व्हिडिओमध्ये। तर वर्षातील पहिले चंद्रग्रहण 21 जानेवारी रोजी। तर वर्षातील पहिले चंद्रग्रहण 21 जानेवारी रोजी झालेले आहे मित्रांनो। तर पुढचा प्रश्न आहे, राष्ट्रीय बाल शौर्य पुरस्काराचे जे विजेते केंद्र सरकार निवडणार आहे। आता राष्ट्रीय बाल शौर्य पुरस्काराचे विजेते केंद्र सरकार निवडणार आहे आता। ओके, तर पुढचा प्रश्न आहे, तसेच मित्रांनो जे महत्त्वाचे असतात, राष्ट्रीय कबड्डी स्पर्धेसाठी महाराष्ट्राचा संघ जाहीर झालेला आहे मित्रांनो। तर विकास काळेकडे महाराष्ट्राचे नेतृत्व, तर सिद्धार्थ देसाईला संघात स्थान मिळालेलं आहे। ओके, तर राष्ट्रीय कबड्डीचे पूर्ण संघ जाहीर झालेले आहे। विकास काळे यांच्याकडे महाराष्ट्राचे नेतृत्व, तर सिद्धार्थ देसाईला संघात स्थान मिळालेलं आहे। तसेच माझ्या चॅनलला सबस्क्राईब करायचं विसरू नका मित्रांनो। आणि सर्वात महत्त्वाचे म्हणजे आपल्या चॅनलवर 50,000 सबस्क्रायबर कंप्लीट झालेले आहे मित्रांनो। तर आपले जे पण सबस्क्रायबर आहेत त्यांना थँक्यू आणि ऑल व्ह्यूअर्स। तसेच माझ्या चॅनलला सबस्क्राईब करायचं विसरू नका मित्रांनो। माझं चॅनलचं नाव आहे एम के ऑल न्यूज।